जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत गरजवंतांना मदत करत सामाजिक काम करणार असल्याची ग्वाही सामाजिक कार्यकर्ते तथा एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी दिली। औजमंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील उमेश तुकाराम गायकवाड यांच्या वस्तीवरील घराला गुरुवारी सायंकाळी अचानक स्वयंपाकघरात ठिणगी पडून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे। आगीत घरातील संपूर्ण प्रापंचिक साहित्य, धान्य, बारदाना, खत आणि रोख रक्कम जळून खाक होऊन गायकवाड कुटुंबियांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता। ही माहिती एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच ते औजमंद्रुप येथील वस्तीवर जाऊन उमेश गायकवाड कुटुंबियांची भेट घेतली आणि अस्तेने विचारपूस करीत संपूर्ण कुटुंबियांना धीर दिला। संपूर्ण आयुष्याची पुंजी खर्ची घालून गायकवाड परिवार गेली अनेक वर्षे वस्तीवर घर करून राहत होते। आग विझवण्याची संधीच ग्रामस्थांना मिळाली नाही। श्री गायकवाड कुटुंबियांचा संपूर्ण संसारच आगीच्या भक्षस्थानी पडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती। तेव्हा एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री कोगनुरे यांनी त्वरित गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस करीत आधार दिला। आज पुन्हा एकदा एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री कोगनुरे यांनी जळीतग्रस्त उमेश गायकवाड कुटुंबियांच्या वस्तीवर जाऊन भेट घेऊन आधार देताच एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे। ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಒಂದೇ ಕಂಡೀಷನ್ ಚಲೋ ಎಲ್ಲ ಆದ ಬಳಿಕ ನಮ್ಮ ಚಾಕುಳಿ ಕರಿಬೇಕು ಇದೆಲ್ಲ ಬಳ ಖಲಸ ಅಂದ್ರೆ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಸಿದ್ದಪ್ಪ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ರಾತ್ರಿನೇ ಮಾತಾಡ್ತಾವ ರಾತ್ರಿ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರ ತರಡೇರಿ ನಮ್ದು